नमस्कार श्रोते हो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे कथा सरिता, यामध्ये श्यामची आई. तर चला मग ऐकूयात श्यामच्या आईला सौ प्रेरणासोबत. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण ऐकणार आहात रात्री 16वी तीर्थयात्रार्थ पलायन. सिंहस्थान नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्यावेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी जीवनातला, मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात. मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय व हा गुजरात, हा बंगाली, हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेसी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो. परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहे. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती. त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेत जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरवत होते. चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठले भात करावा, जेवावे व पुढे जावे, असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मज्जा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टीमाईजवळ 1 मिनिटे उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद. आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे, यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल. निसर्ग ही आपली माताच, त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ. तिच्याजवळ घटका राहूया. या बैलगाडीच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडामधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलाच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो. आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा. त्याचे हे आगीसारखे, ताऱ्यांसारखे डोळे हाकारे करावे. वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात. लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटते की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो, परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, आई, जाऊ दे ना मला. मी वाटेत हट्ट करणार नाही, खोल पाण्यात जाणार नाही. तात्या सांगतील तसेच वागेल. भाऊंना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाही. आई, त्या पोथीत स्नानांचे महत्त्व आहे, म्हणून मी माघ स्नान, कार्तिक स्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊ दे ना. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला. आई म्हणाली, श्याम, अरे आजच्याने काय झाले, तू मोठा हो व जा गंगा गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत, नाही म्हटले तरी 5-6 रुपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून आणायचे बाळ हे पैसे. आईबाबांची आज्ञा, हीच तुझी कृष्णा, हीच तुझी गंगा. पुंडलिक आईबाबाचे पाय सोडून देव समोर आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरं ना. परंतु मी म्हटले, आई, ध्रुव तर आईबाबांना सोडून गेला.
पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई, पुढचे कोणी पाहिले ग? चांगले करायचे मनात आले की लगेच करावे, त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का? आई, जाऊ का? तात्यांना सांगितले तर ते मला फुकट सुद्धा नेतील. ते का पैसे मागतील? आई म्हणाली, अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. परंतु असे आपण ओशाळवाने जावे का? दुसऱ्यांवर बोजा घालावा का? दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल तर पायी जा. आहे ताकद? मी म्हटले, आई, मी दमून जाईल, 6 कोस चालेल. परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील, मला सोबत, मला भीती वाटेल. आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत जर हवी आणि पुन्हा तितके 40-50 कोस माझ्याच्याने चालवेल तरी कसे? आई म्हणाली, ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला त्याला कोणाची आली आहे हे भीती? साप, वाघ त्याला मार्ग दाखवतील, खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवळसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरीत. त्याला तहान लागली तर पक्षी चोचीत पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र, सारे सखी, त्याचे सारे गडी, सारे सहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा? त्याचा तो भाव? वेडा, हे काय रडावयास काय झाले? अरे, आपण लहान माणसे. अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस. मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणास भूक लागेल, खायला काय, नाना शंका मनात येत होत्या. पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा. बकरी पानावर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पाणी खाऊ असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळालेही नाही. मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे आणि तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली, संध्या केली, नमस्कार घातले, तुळशीला पाणी घातले. पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो. आई म्हणाली, अरे इतकी घाई का? मी पानगी करते, ती खा व मग जा शाळेत. बण्या बापू कोठे अजून गेले आहेत? बस जरा. मी रागाने म्हटले, मला नको जा पानगी बिनगी, खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. आई जरा रागाने म्हणाली, पुन्हा माग तर खरे खायला, बघ देईल का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचं होतं. भिक्काऱ्याच्या घरात जन्मास येऊन राजाची एट रे कशी चालणार? चांगली पाणगी देते ती नको म्हणतो. दुपारी पण नको जेऊस, खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी ते तरी बघते. श्याम मागे फिर. आईचे ऐकावे हो सांगितलेले, परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा, माझा निश्चय तू टिकव, तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो तेव्हा एक सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलेलीही नव्हती. माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावाची नदी ओलांडली व पुढे चाललो
तिठ्यावर आलो. तिथे 3 रस्ते फुटतात. त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्यात 10-11 वर्षाचा मुलगा कशा गाठणार मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागत होते. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाची तर कुठे जावयाचे? रानात कुठे राहणार आणि किती वेळ राहणार? मी माघारी वळलो. माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको, परत घरी जाऊ नकोस. पोट म्हणे घरी जा. घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई बाबांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्या समोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचा अपमान असतो. गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतीण बाळंतपणातून उठल्या की मुलं घेऊन झोळाईला जातात. तिची खणा नारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो. परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होती. शेवटी लाज लज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले. अरे आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्याला फास लावायचा एखाद्या वेळी. असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटी दप्तर घरी आणून दिले. तेव्हा कळले की मी हरवलोय. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझ्या मोंडी पुस्ती वाईट झाली होती म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो. त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेन असं हेडमास्तरांना वाटू लागले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा भाराचा भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काठीने सुद्धा मुलांच्या उपड्या हातावर, बोटांच्या पेऱ्यावर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीत जीवबीव तर नाही ना दिला अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला. वडील पहाटे उठून मला खरडी घासायला व कित्ता गिरवायला लावित असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमी जास्त झाले तर? न व्हावे ते झाले तर? असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला 4 बोटही लावणार नाही. म्हणजे तर झाले ना? तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळवायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव. परंतु वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, परंतु आधी सापडू तर दे खरा. घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली.
परंतु तिने ती बोलवून दाखवली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात तसे मला पाहावयास मुले जमले. वाटेत वडीलही भेटले. जा रे आपापल्या घरी, का तमाशा आहे? वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली. वडील माझ्यावर रागावले नाही, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, श्याम, उठ बाळ, पुन्हा नाही हो मास्तर मारणार? अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत, मुलाला उलटे टांगून खालून मिरचीची धुरी घालीत व वर छड्या मारीत. मारायला भिवून कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही तो कसला मास्तर? उठ, हातपाय धु, तोंड बघ कसे झाले आहे, कोकंब्यासारखे लाल. वाढग त्याचे पानं आधी. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पडण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले. मारण्याचे आता कमी करतील असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वर्गातील व इतर मुलांनाही मारेलच तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलावर मी केवढा उपकार केला असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील असे वाटले. बाजीरावांच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही वसाहतीचे तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमणी नसतानाही मी का पळून गेलो होतो हे 3 जणांना माहीत होते. मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सळकून लागले होते. 3 सांज होऊन दिवे लावण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, श्याम. मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते. मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, आई, मी तुझे ऐकले नाही, असा पळून गेलो. म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारले म्हणून नाही हो पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पडतो का मी? भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा. आहे ताकद? आई, मी पायी जाऊन पाहत होतो, परंतु माझ्या शक्ती पलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा हा शेंबळा श्याम. तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आतताही व हट्टी आहे. मनात येईल ते तो करू बघतो, मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागावलीस? सांग आई, सांग. नाही म्हणणं ग. माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम, मी का रागावे? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल त्यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलले. माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते, परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊन सुद्धा वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास. परवा गावातला कुणाचा तरी मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला. तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमान वाटते. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेल. श्याम, एक लक्षात ठेव. तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव. चोरी चहाळी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करीन.
रात्र 17वी. स्वावलंबनाची शिकवण. मी लहानपणी पोथ्या पुराणे पुष्कळ वाचली, परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देव, अनंत वासुकी शेष, अच्युत केशव विष्णू अशी 2-4 लहान लहान स्तोत्रेच येत होती. अनंत वासुकी हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते. त्यांचा एक मुलगा भास्कर. त्यांच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज 1-2 श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखवला गेला की आपणास राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो तर आपल्याला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैगन असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि मुद्दामच परवचा स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येई. ते श्लोक जरा एटीने म्हणे, त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणास मुद्दाम चिडविण्यास एटीने म्हणतो असे पाहून मी फार संतापे. एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10च श्लोक माझे राहिले. आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते? मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, भाष्या, पुन्हा येशील तर बघ असे हिनवायला. तुम्हास येते ते आहे माहीत आम्हाला. एवढी एट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नकोस आमच्याकडे. मी मारीन नाही तर. आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, काय झाले रे भास्कर? श्यामने तुला मारले? भास्कर म्हणाला, श्यामच्या आई, मी नुसते म्हटले की आणखी 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तू एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारीन, नाही तर चालता हो. आई माझ्याकडे वळून म्हणाली, होय रे श्याम, असे आपल्या शेजाऱ्यांना म्हणावे का? तूच 4दा त्यांच्याकडे जाशील. मी रागातच म्हटले, तो मला मुद्दाम हिनवायला येतो. तुला कोठे येते रामरक्षा असे मला हिनवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साडसूद, स्वतःचे काही सांगत नाही. खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले. त्यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत? मी म्हणालो, भाऊ शिकवित नाहीत व मजजवळ पुस्तक नाही. आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा, नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरवून घे व पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले, भीमाताई, भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे.
मला पाठ करायची आहे, आज सुट्टी आहे. मी संबंध दिवसभर लिहून काढीन. भीमाताईने भास्करला हाक मारली व त्या म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको हो पाडू, नीट जपून वापर. दे रे त्याला. भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहिले. भीमाताई भास्करावर रागावल्या. तुझे अगदी आजच अडले आहे नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम न, त्याच्याजवळ कसली अडी दाखवितोस? दे त्याला, नाहीतर बघ. भीमाताईचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही सारे सामान सोबत होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले. त्यावेळेस मला किती आनंद झाला होता. केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा. माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदांतिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या. ठळक वळणदार अक्षर, कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता, छापखाने नव्हते, पुस्तकाची टंचाई. काशीहून पुस्तक मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत. समर्थांच्या मठातून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्लीत आहेत. पुस्तकांचा सुकाळ आहे, तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणे व कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झाले? भीमाताईने विचारले. मी म्हटले, हो, ही पहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो. वा, छान छान आहे रे तुझे अक्षर. आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही, ती म्हणाली. मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून एकदा दाखवितो असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारले, काय श्याम, परवचा स्तोत्र वगैरे झाले का सारे? मी एकदम म्हटले, हो सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणाले, तू कधी शिकलास आणि कोणी शिकविली? मी सांगितले, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरवून घेतली व पाठ केली. बघू दे तुझी रामरक्षेची वही. ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्यांच्या पुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता, परंतु अक्षर किरडे होते. वडील म्हणाले, शाब्बास, अक्षर नीट आहे, परंतु जरा लांब काढावे, असे बुटके काढू नये.
म्हण पाहू आता. मी रामरक्षा खडाखडा म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. आई, बघ कशी आहे माझी वही. मी तुला कुठे दाखविली होती. मी तुझ्यावर रागावलेलो होतो, असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, तू उतरून घेतलेस हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते, परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कुणाला. वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करील. आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपून ठेवलास. रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखवेल व मी त्याला पोटाशी धरीन, परंतु आईवर रागावलास होय ना. आईला वही दाखविली नाहीस. बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ. पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का. अरे, आपल्याला हात पाय डोळे सारे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी होऊ नकोस, परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे. असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृत्यार्थता वाटली. या पहिल्या पानावर रामाचे चित्र असेल की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिटकव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम. कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस. रात्र 18वी. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसे वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगीताचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचने म्हणावे, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या हे समजतच नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण वाजतो व व्यवहारातही चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू हसशील? राजाने विचारले. सांग. मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचावयास आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आईबाप त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले. परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो. राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते. तोच घंटा झाली, प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही रे हाक मारलीस? अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले. तू वाचित होतास म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम असते. थोडा वेळ वाचित होतास
तर अडथळा करू नये असे मला वाटले. राजा म्हणाला, अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदय वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरभरून वाचले आहेस म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला. इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जगावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणही मिळेल. हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये. पानात काही टाकू नये. पानातील पदार्थावर टीका करू नये. पानात गुंतवड किंवा काही सापडेल तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट इतके स्वच्छ व निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही. माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर रागावत व म्हणत, मथुरीचे एक कोंबडे जेवेल इतके शीते सांडवली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे असे झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारे गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. राजमान्य, त्यांना कोणी विचारावे, भाजी कशी झाली आहे? त्यांचे उत्तर ठरलेले असे. राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती. एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवाची पूजा करून देवळास गेले म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. आई, भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत. ते आम्ही घेतले म्हणजे जेवणे सुरू होत असत. त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोळी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे. परंतु त्या दिवशी मज्जा आली. भाजी झाली होती मुळी अळणे. भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. आस्वाद व्रतच ते चालवित होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, काय फाकडो झाली भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी? रोज सारखी खात नाहीस. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशाला आवडतील? मी म्हटले, असे नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?
वडील म्हणाले, अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. त्याला फणसाची भाजी आवडते होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा. आई म्हणाली, आणावा. पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णू सहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तो भाजी अळणी, मीठ नाही मुळी यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम सांगावे की नाही रे, अळणी कशी रे भाजी खाल्लीत? मी म्हटले, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटले. मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू खाल्ली नाहीस. नाहीतर बचकभर भाजी तूच खातोस, निम्मी तूच संपवतोस. तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते, परंतु आता काय बोलून? आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हैगई केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे, आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला. तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ. का अळणी भाजी कशी हातून झाली, का रे तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई बाबा मला देत होते. रात्र 19वी. पुनर्जन्म. माझे वय त्यावेळेस 11 वर्षाचे होते. मला प्रथम पुण्यास मामाकडे इंग्रजी शिकविण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता, परंतु मी मामाकडे नीट वागलो नाही. त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळून गेलो. नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्या व दुसऱ्यांच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावावयाचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले. त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटक्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती, म्हणून कोणा दुसऱ्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी 4 दिवस आनंदाने राहण्यासाठी आली, परंतु फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा आला. घरात दुसरे बाईमाणूस त्यावेळेस कोणी नव्हते. बहीण फार आजारी होती. अशा स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालेला होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांची प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत होते, कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषम ज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणे धोका होता, कारण ते दूध विषारी झालेले. त्यामुळे त्या लहानशा रंगूची फार
आबाळ होत असे. एके दिवशी अक्काला वात आला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठविलेले हे सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्धी नव्हती. ती बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्च करून लग्न केले तरी सासरी जाचच का असावा असे तिला वाटे. ज्याप्रमाणे भाऊबंदकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हावयाचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन. सासूरवास हा भाषेतील शब्दसारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात, त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे. सासरचे बोल जसे कारल्याचे वेल ग, कारल्याचे वेल गोड कसे लागतील काही केल्या. सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी, रात्र दिन रडविती धाई धाई वगैरे ओव्यात हे करून चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीन दिन वर्णन केले आहे. कारल्याचे कडूवेल, रेशमाच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी आपुलकी ही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हण पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो, हे पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लोटोपटी डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात. करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोर जोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षाचा. तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हावयाचे आहे, नाही तर शिपाई व्हावयाचे आहे. मी जर त्याला विचारले, हे 2 धंदेच तू का पसंत केले, तर तो म्हणतो, म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढेन. मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कुठेतरी बहकत चाललो असे म्हणाल, परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी. पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यावरही प्रेम करावयास शिकविणारी माझी थोर संस्कृती. त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहे. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जडते, पिळवटून येते. परंतु जाऊ दे. दुपारची जेवणे कशी बशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो. तानमनात थंड पाणी घालून ते तानमन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या, कुठले कोलन वाटर. आई तानमन धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास ठाऊक, परंतु तानमन मला धरावयास सांगून ती उठून गेली. ती देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवास म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दही भाताने लिंपीन. पोरीला गुण येऊ दे, उतार पडू दे, अंगाची तल्लखी कमी होऊ दे, ताप उतरू दे. प्रयत्न चालले होते. प्रयत्नाच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरोसा होता, परंतु रात्रदिवस सेवाही करीतच होती. आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे. रंगू उठले रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा, येथे रडू नकोस असे आई मला म्हणाली.
मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो. त्यांनी सांजची वेळ होत आली होती. बाहेर कानपिनींना कांडप घातलेले होते. ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी गुरे आली हो एवढे ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर, लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती. वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही 2-2 दिवसात होत नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता, आक्रोश करीत होता. माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हापापलेली नाही. तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल, असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बाल हृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली, टाहो फोडू लागली, कळवळली. माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि दिवा तुळशीस दाखवावा? का गुरे बांधावी का धार काढावी? का काढा करावा का भाजी भात करावा? का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे? तिला काय 1000 हात होते? आई, धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भारत मातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळे मला माहीत नाहीत. माझी आई संतापली, रागावलीही. तिच्या क्षमेला, सोशिकपणालाही काही सीमा होती, मर्यादा होती. कुठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला. इकडची काडी तिकडे करायला नको. तिकडे लावले न दिवे, आता येथे आला आयशीला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगला नुसता एरंडा. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रिंडोजी नुसता. शाम्या, अरे कार्ट्या, उचल ना जरा तिला. कळवडली बघ पोर, तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरला आहेस. आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली. तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांनाच भार, सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात, ते खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला. एवढे खरे, माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले, मला नवीन हृदय मिळाले. रात्र 20वी. सात्विक प्रेमाची भूक. काय, सुरुवात करू ना? अरे गोविंदा, श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातारबाबा अजून आले नाहीत.
तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंदा म्हणाला. इतके काय आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले, श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असे होईल. ती फसवणूक होईल. आपणास त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखावा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे. असा येथे बसतो, ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामाकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. 1-2 इयत्ता इतके माझे शिक्षण झाले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती, म्हणून दापोलीस कॅप दापोली असेही म्हणतात. या कॅप नंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आग्रयांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आग्रयांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आग्रयांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गाव होते. परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळवणारच असे सांगणारे केसरी संपादक गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मुंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूंची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, केशरी असे हे काजू झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याचे माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले. दापोलीहून माझं गाव 6-6.5 कोस होता. पायाचे मी एवढे चालून जाईल की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो.
शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोहोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात घेऊन मी अनेकदा रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्वदित व्हावे असे अनुभव मला आलेले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान क्षणात वाढून जाणार, पडून जाणार, गळून जाणार असे अगतित्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासूनच येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम याचा मी भुकेला होतो. जणू या 2 गोष्टी शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशीच स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व घरी जावयाचे. या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाढू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल, मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बालपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसाच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. कर्जनी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नाच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघबीग तर नाही येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लावून गेली होती. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाडाला लावावयाची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागेल व मला बिलगेल. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे होते. मग कशाला बरी पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे. आई म्हणाली,
आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन, असे म्हणून मी आईला विलोगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडक पाणी घे व पाय धु. थांब, थोडे तेल लावते, मग वर कडक पाणी घे, असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद झाला होता. त्यावेळच्या स्थितीत आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटीत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची. ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आला, दमला आहे अगदी, गळून गेल्यासारखे वाटते, असे म्हणाला. जरा बसला आहे. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळावर फासले व आचमणे घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतार्ध सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे, हजाम मिळत नाही वाटते, नुसता कावडा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंध्या नाव्याला नाही तर लख्या नाव्याला बोलावून आण व डोके तासटून घे, नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती. दगड मिळाली. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यावे लागतात. जवळ नसतील, नसेल केले, तेथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो. संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील, आई अमृतमय वाणीने बोलू लागली. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष याचा अनुभव येत होता. उन्हाळा, पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचं झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते तर चटकन पाणी बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्यात जी गोडी होती, ती जी सहृदयात होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ, कृष्ण यशोदेचा तान्हा, त्यास पाजी प्रेम पान्हा. कृष्ण बाळ मेघश्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पान्हा पाजित होती. मी उठलो.
व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल. चल मला निजव. थोडा वेळ थोपट, राहू दे पोते रे. मुलापुढे आईचे काय चालणार. मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले. ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ, दूर कोंबडा आरवे, परी बाळा झोपी जावे, लहान तू अंगाई. पहाटेची वेळ, वाजू लागली रहाट, बाळा तुरे पाळण्यात, झोप घेई गाई अंगाई. पहाटेची वेळ, काका करीतो कावळा, झोपे परी माझ्या बाळा, उठू नको गाते मी अंगाई. पहाटेची वेळ, कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे अंगाई. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, आई, मी आपला निघून जातो. मी येथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू. हे चांगले का. अरे, त्यांच्याच मनात का असते. बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत नाही का. त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांचा अधिकार आहे की नाही. इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू या 2 शब्दामुळे विसरून जावेत का. आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे. आईबाबांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का. आईबाबांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नये म्हणून इतकेही तू करू नयेस का. आई मला समजावीत होती. केसात कसला आहे ग धर्म. मी म्हटले. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस. मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियांना सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा. धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा. कुठेही गेले तरी हवा. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पत्तही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळी दिवशी अंगाला लावावयास जावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोबाचा. काय श्याम, लईशी डोई वाढविलीस, असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवितात व ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहे, पातोळे कर, श्यामला आवडतात.
ही हळदीची पानेसुद्धा आणली आहे. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते. परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोडे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तनसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का प्रेम? की 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत? 2 शब्दांनीच ती मरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पोतारा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेविली. कोरांटकीचे फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. कोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थाटली नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पलगुडी पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीचे पाने पुसले. कोळीस्टक वगैरे पाहिले. पातोळे लिपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिपता येत नसत. तांदळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यात गूळ घालतात. मग ते पीठ हळदीच्या पानावर पसरतात. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकून घालावयाचे. वाफेवर हे उकडवायचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरंजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खावयाचा. मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुसरावयाचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस, त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वाने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ. वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधी केली नाही. 10 उठाबशा काढ. अंगणातले गवत कापून टाक. त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल. देवांना 10 वेळा नमस्कार कर. अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलतात, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, आई जाऊ? कोठे रे बाबुल्या? मी म्हटले. आईला आहे माहीत. जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोक बीक म्हणत बसू नकोस. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच्या नावानेच हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई करंदीकरांच्या झोपड्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जायचे आहे. चावट आहे तो. परसाकडेच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो. एरवी कोठे बाहेर जावयाचे असले, जावयाच्या वेळेस नाही विचारणार. लबाळ कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून
मोठ्याने श्लोक म्हणत बसतो. वेळगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास गिळला नसता. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने. त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहीण कोणी पोषित नाही. गरिबाला कोण. तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात, तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईला गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ. तुम्ही काळ नका हो. जर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईची जेवण झाली. मी तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी घालून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाखाली विस्तव हवा का तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वाणनिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून आम्ही उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्टी सांगितल्या. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतही केली होती, ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेथकूट तिने वाढले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असेल तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पहावी, द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट नको वाटून घेऊ. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोहोचावयास आले. पुढेही बेहड्यापर्यंत आले. आमची गावाची हद संपते तेथे एक मोठे बेहड्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबाबांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, काय रे मुला, का रडतोस? तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाबा आहेत. ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत? तुला घालवून लाविले का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ, खरेच कसा बरे उतराई हो, या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणाने पाहून निघून गेला. मीही जल्दीने चालू लागलो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या ऐका क्रिएशन या ऑफिशियल युट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.